Hello friends, this is Professor Chavan Chakradhar. Today we are going to learn a poem titled Nose versus Eyes. This poem is written by विल्यम कॉपर. मित्रांनो, आज अतिशय विनोदी अशी कविता आपल्याला बघायची आहे. ही कविता विल्यम कॉपर यांनी लिहिलेली आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आईज ब्रेकर्स वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये आईजची वैशिष्ट्ये तुम्ही लिहू शकता, त्यासोबतच नोज त्याचेसुद्धा वैशिष्ट्ये तुम्ही लिहू शकता. हे आईस ब्रेकर्स तुम्हाला घरी सोडवायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण डायरेक्टली ही जी कविता आहे याच्यामध्ये काय आहे नेमकं हे 2 लाईनमध्ये सुरुवातीला सांगणार आणि नंतर लाईन बाय लाईन ही कविता आपण बघणार आहोत. नोज वर्सेस आईज इज अ सटायर ऑन द ज्युडिशरी सिस्टीम. इट ऑल्सो मॉक्स ॲट द स्टोन ब्लाइंड जस्टिस इन अ ह्युमरस मॅनर, एम्फसायझिंग अपॉन द लॅक ऑफ इम्पथी अँड कॉमन सेन्स. म्हणजे आपली जी काही न्यायव्यवस्था आहे याच्यावर एक टीकात्मक ही कविता आहे की कशा पद्धतीनं कॉमन सेन्स आणि इम्पथी, सहानुभूती जे म्हणतो आपण त्याला इम्पथी, ही याच्यामध्ये दाखवली जात नाही आणि जो काही प्रूफ आहे त्याच्या आधारावरच निर्णय केला जातो. तर बघूया, या ठिकाणी नाक आणि डोळे यांच्यामध्ये वाद सुरू आहे, यांचं भांडण सुरू आहे की नेमका चष्मा कोणाचा. नोज वर्सेस आईज या दोघांमध्ये भांडण सुरू आहे, वाद सुरू आहे की चष्मा हा नाकाचा आहे का डोळ्याचा आहे. मग अतिशय विनोदी अशी कविता आहे. बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज. नाक आणि डोळ्यामध्ये एक स्ट्रेंज विचित्र अशी कॉन्टेस्ट, विचित्र अशी स्पर्धा सुरू झाली की नेमका चष्मा आहे तरी कुणाचा. आणि त्याच्यामधला पॉईंट असा होता, डिस्प्यूट वादाचा मुद्दा असा होता, द पॉईंट इन डिस्प्यूट वॉज ॲज ऑल द वर्ल्ड नोज. सर्व जगाला माहीत आहे एक गोष्ट. काय गोष्ट आहे ती बघा. टू विच द स्पेक्टॅकल्स ऑट टू बिलॉंग. स्पेक्टॅकल्स कोणाचा असला पाहिजे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. स्पेक्टॅकल्स म्हणजे ग्लासेस यूज्ड फॉर क्लिअर विजन, म्हणजे आपला चष्मा. आणि डिस्प्यूटचा अर्थ दिला आहे डिसॲग्रीमेंट, क्लॅश. मग आता या दोघांमध्ये आपल्याला माहीत आहे की चष्मा हा नाकावर घातला जातो, म्हणून तो नाकाचा आहे का तो डोळ्यांना वापरण्यासाठी उपयोगी ठरतो म्हणून तो डोळ्याचा आहे, असा हा विनोदी वाद याच्यामध्ये घातला जातो. आणि याच्यामध्ये वकिलाची भूमिका पार पाडलेली आहे जीभ, आपली जी टंग आहे. सो टंग वॉज द लॉयर अँड आर्ग्यूड द कॉज with a great deal of skill and a wig full of learning. लॉयर म्हणून आपली जीभ समोर आलेली आहे, ती वाद घालणार आहे, ती मुद्दे मांडणार आहे आणि त्या जिभेकडे एक कौशल्य आहे, ते म्हणजे बोलण्याचं कौशल्य. आणि तिने जसं की वकील लोक तुम्ही बघितले असतील, ते एक विग घालतात. विग म्हणजे अ स्पेशल कवरिंग फॉर द हेड मेड ऑफ आर्टिफिशियल हेअर. विग आपल्या सगळ्यांना माहीत आहे की डोक्यावर आर्टिफिशियल केसांचा विग चढवला जातो. बऱ्याचदा हा जजेसकडून परिधान केला जातो. पाश्चिमात्य देशामध्ये जजेस अशा प्रकारचा विग घालतात. तर अशा पद्धतीनं कुशलतेने, हुशारीने जीभ ही वकिली करणार आहे. वाईल चीफ बॅरन म्हणजे पॉवरफुल पर्सन, याच्यामधली महत्त्वाची व्यक्ती कोण आहे तर ती आहे इयर म्हणजे कान. सॅट टू बॅलन्स द लॉज, सो फेम्ड फॉर हिज टॅलेंट इन नाईसली डिसर्निंग. आणि याच्यामध्ये कायद्याच्या बाजूने एक हुशार व्यक्ती म्हणून कानाची निवड झालेली आहे. कान जे आहे तो आपलं टॅलेंट वापरून एक चांगलं गुड जजमेंट देणार आहे. In behalf of the nose, it will quickly appear, and your lordship, he said, will undoubtedly find that the nose has had spectacles always in wear, which amounts to possession time out of mind. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जीभ वकील आहे आणि ऐकण्याचं काम कोण करणार आहे, कान. आणि कान हे जज आहेत, ते न्यायनिवाडा करणार आहेत. जिभेनं जे काही मुद्दे मांडलेले आहेत, जे काही पॉईंट्स सांगितलेले आहेत, मग
डोळ्याच्या बाजूने असतील, नाकाच्या बाजूने, ते पॉईंट्स ऐकून शेवटी निवाडा कोण करणार आहे? कान करणार आहे निवाडा. जज कोण आहे? कान आहे. मग सुरुवातीला जीभ काय म्हणते बघा, नाकाच्या बाजूने ती बोलत आहे. ती म्हणते की इट विल क्विकली अपर अँड युअर लॉर्डशिप विल अनडाऊटेडली फाइंड दॅट द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स ऑलवेज इन वियर विच अमाऊंट्स टू पजेशन टाईम आउट ऑफ माइंड. आपल्याला माहीतसुद्धा नाही की खूप खूप वर्षापासून, आपल्याला एक्झॅक्ट आकडासुद्धा सांगता येणार नाही कधीपासून, की चष्मा हा नाकावरच घातला जातो. चष्मा हा नाकावरच घातला जातो. आणि म्हणून देन होल्डिंग द स्पेक्टॅकल्स अप टू द कोड युअर लॉर्डशिप ऑब्झर्व्स दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल ॲज वाईड ॲज द रीच ऑफ द नोज इज, इन शॉर्ट डिझाईन टू सीट क्लोज टू इट जस्ट लाईक अ सॅडल. चष्मा हा नाकावरच घातला जातो म्हणून तो नाकाचाच आहे. एवढंच नाही तर चष्मा जो आहे तो नाकावर बसण्यासाठी त्या ठिकाणी एक प्रकारची रीज असते, एक कडा असते. इथं या ठिकाणी बघा, इथं मी इथं सुद्धा दाखवलेली आहे. ही या प्रकारची कडा असते आणि ही नाकावर बसते. ओके, या ठिकाणी नाकावरती चष्म्याची कडा बसते. चष्मा हा नाकावर घातला जातो आणि तो वर्षानुवर्ष आपण नाकावर घालत आहोत. इवन चष्म्याला सुद्धा अशा प्रकारची एक जागा केलेली आहे तिथं, की तिथं चष्मा व्यवस्थित बसला पाहिजे नाकावर. बघा काही शब्द आलेत की स्ट्रॅडल म्हणजे एक्सटेंड अक्रॉस बोथ साईड्स. जसं आपण सायकलवर बसतो दोन्हीकडे पाय करून, मध्ये सीट असते, तसं दोन्हीकडे पाय करून हे दोन चष्म्याचे जे भाग आहेत ते दोन्हीकडे असतात आणि हे मधला जो भाग आहे जोडणारा तो नाकावर बसतो. युअर लॉर्डशिप ऑब्झर्व्स दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल ॲज वाईड ॲज द रीच ऑफ द नोज इज, इन शॉर्ट डिझाईन टू सीट क्लोज टू इट जस्ट लाईक अ सॅडल. ज्या पद्धतीनं सॅडल म्हणजे जसं की सायकलची सीट वगैरे असते, सीट जशी बसलेली असते तशी हा भाग नाकावर बसण्यासाठी इथं ॲडजस्ट केलेला असतो. एकंदर चष्म्याची रचना जर तुम्ही बघितली तर ती नाकासाठी योग्य पद्धतीने नाकावर बसण्यासाठीच असते. अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज इट इज केस दॅट हॅज हॅपन्ड अँड मे बी अगेन दॅट द विसेज ऑर काउंटेनन्स हॅड नॉट अ नोज. प्रे who would or who could wear spectacles then. पुढचा मुद्दा वकिलांनी मांडला, पुढचा मुद्दा जिभेनं असा मांडला. न्यायाधीशांना असं सांगितलं की समजा कल्पना करा की चेहऱ्यावर नाक नाही, आपल्या चेहऱ्यावर नाक नाही आहे, तर वकील साहेब म्हणतात की मग चष्मा घालायचा कुठे, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि म्हणून प्रे हू वुड और हू कुड विअर स्पेक्टॅकल्स देन. जर चेहऱ्यावर नाकच नसलं असतं तर मग चष्मा तरी कुठं घातला असता आपण, कोणत्या अवयवाने चष्मा परिधान केला असता, असाही प्रश्न वकिलांनी विचारलेला आहे. आणि म्हणून पुढं काय म्हणतात बघा, ऑन द होल. आता हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर जे काही मुद्दे वकिलांनी जिभेने सांगितलेले आहेत की चष्म्याची रचना, चष्मा कोण घालतं, हे सगळे मुद्दे बघून आपल्याला शेवटी काय म्हणावं लागेल बघा. ऑन द होल इट ॲपियर्स अँड माय आर्ग्युमेंट्स शोज विथ अ रिझनिंग द कोर्ट विल नेव्हर कंडेम. मी जे काही आर्ग्युमेंट केलेलं आहे, मी जे काही मुद्दे सांगितलेले आहेत, मी जे काही पुरावे दिलेले आहेत, त्याच्यावरून काय सिद्ध होतं ते कोर्ट कधीही नाकारू शकत नाही. मला वाटतं की कोर्टाची त्याला पसंतीच आहे. काय सांगितले बघा, वकिलानं काय प्रूव्ह केलेलं आहे की दॅट द स्पेक्टॅकल्स प्लेनली वेअर मेड फॉर द नोज अँड द नोज वॉज ॲज प्लेनली इंटेंडेड फॉर देम. मग आता एवढे सारे मी पुरावे दिले, चष्म्याची जी काडी आहे मधली, चष्मा तिथं बसतो, चष्मा नाकावर घातला जातो, मग ह्या पुराव्यावरून मी सिद्ध करतो, काय सिद्ध करतो की चष्मा हा फक्त नाकासाठी बनवलेला आहे. आणि एवढंच नाही, अँड द नोज वॉज ॲज प्लेनली इंटेंडेड फॉर देम. आणि नाकसुद्धा चष्म्यासाठीच असतं, असं सुद्धा वकिलांनी सांगितलेलं आहे. मग आता ही झाली नाकाची बाजू. मग आता हेच वकील काय करणार की डोळ्याची बाजू सांगणार आहेत. काय म्हणतात बघा, देन शिफ्टिंग हिज साईड ॲज अ लॉयर नोज हाऊ. वकिलाला माहीत असतं की कशा प्रकारे बाजू बदलायची, कशा प्रकारे आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं जजला पटवून सांगायचं. त्याच पद्धतीने इथं आता जीभ ही बाजू पटवून सांगणार आहे. काय म्हणते बघा, ही प्लीडेड अगेन इन बिहाफ ऑफ द आईज. आता डोळ्याच्या बाजूनं काही मुद्दे जीभ मांडणार आहे.
But what were his arguments few people know, for the court did not think they were equally wise. पण डोळ्यांविषयी काही मुद्दे सांगितले वकिलांनी, जिभेनं डोळ्याविषयी सुद्धा काही मुद्दे सांगितले, पण ते फार कमी लोकांना समजलं की काय नेमकं सांगितलं. कुणालाच कळालं नाही की नेमकं काय सांगितलं आणि हे कुणाला पटलं सुद्धा नाही. मग काय झालं बघा, शेवटचा जो स्टांजा आहे. सो हिज लॉर्डशिप डिक्रीड म्हणजे ऑर्डर देणे. म्हणून आता न्यायाधीशांनी, न्यायाधीश कोण आहे, इयर्स कान, न्यायाधीशांनी ऑर्डर दिली विथ अ ग्रेव सॉलेम टोन, गंभीर आवाजामध्ये सगळं आर्ग्युमेंट्स ऐकून घेतली वकिलाची. आणि मग आता शेवटी ऑर्डर काय दिलेली आहे बघा, डिसिसिव्ह अँड क्लिअर, निर्णायक आणि स्पष्ट अशी ऑर्डर दिलेली आहे. काय, विदाउट वन इफ ऑर बट, that whenever the nose put his spectacles on by daylight or candlelight, eyes should be shut. जजला सुद्धा आता या ठिकाणी जिभेची, वकिलांची बाजू पटलेली आहे आणि मग शेवटी निर्णय दिला की आता बरोबर आहे, चष्मा हा नाकासाठीच बनलेला आहे आणि त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा नाकावर चष्मा घातला जाईल, मग तो डे लाईट असेल म्हणजे दिवसा असेल, दिवसाच्या प्रकाशामध्ये असेल, किंवा कॅन्डल म्हणजे मेणबत्तीच्या प्रकाशात असेल, जेव्हा जेव्हा चष्मा नाकावर घातला जाईल तेव्हा मात्र डोळ्यांनी काय करायचं आहे, डोळे बंद करायचे. आईज शुड बी शट. तर अशी ही अतिशय विनोदी कविता, एक टीकात्मक, उपहासात्मक आपल्या न्यायालयीन व्यवस्थेवर. आपण म्हणतो की न्यायालयाला फक्त पुरावा पाहिजे, पुरावा दिला की जज किंवा न्यायाधीश त्यांच्याकडून निकाल देत असतात. बाकी याच्यामध्ये आपण म्हणतो की कायदा हा आंधळा असतो. कायद्याच्या डोळ्यावर नेहमी पट्टी बांधलेली असते. न्यायमूर्ती जे असतं किंवा न्यायदेवता जी असते, आपण बघितलं असेल कोर्टमध्ये, त्याच्या डोळ्यावर पट्टी असते. म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारची सहानुभूती, इम्पथी, सहानुभूती नसते. पुरावे बघितले की निकाल दिला जातो. आणि म्हणून अशा प्रकारे अतिशय सटायरिकल कमेंट केलेली आहे या ठिकाणी आपल्या न्यायव्यवस्थेवर. एकंदर जगभरामध्ये जी काही न्यायव्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये की फक्त आणि फक्त पुराव्यांना महत्त्व दिलं जातं, मग त्याच्यामध्ये हे बघत नाहीत की कशा प्रकारे ब्लाइंड जस्टिस दिला जातो, स्टोन ब्लाइंड जस्टिस. आणि तोच ह्युमरस पद्धतीनं या ठिकाणी विल्यम कॉपर यांनी सांगितलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कॉमन सेन्स वगैरे ह्या गोष्टींना कधीही महत्त्व नसतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही पोएम या ठिकाणी संपलेली आहे. अपेक्षा करतो आपल्याला पोएम आवडली असेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक्स करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.